माझं नाव शर्मिला अरुण पाटील. मी दिवे अंजूर याची गावातली सरपंच आहे. आमच्या गावाची लोकसंख्या 1991 साली 91च्या जनगणनेनुसार 2831 होती. परंतु आता झपाट्याने वाढणाऱ्या नागरिकांमुळे साधारण अंदाजे ती 4800च्या जवळपास असते. आमच्या गावामध्ये तशा समस्या म्हटल्या तर फक्त सांडपाणी आणि रस्ते याच समस्या आहे. कारण आता एवढं या 4 वर्षामध्ये नागरीकरण वाढलेलं आहे की त्या जुन्या सोयी पुरेशा वाटत नाही. त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही सांडपाणी योजनेचा आराखडा करून त्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाठवलेला आहे. आमच्या गावचे तसे आमच्याच गावातले जिल्हा परिषदेचे अध्यक्षही आमच्याच गावचे आहेत. पाटील साहेब आरसी पाटील साहेब सुद्धा आमच्या गावातले आहेत. त्यामुळे एवढे मोठे नेते असल्यामुळे कदाचित आमची योजना मंजूर व्हायला काही आम्हाला अडचण येणार नाही. तसेच या समस्यांबरोबर पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावामध्ये जवळपास 2000च्या आसपास झाडे पण लावलेली आहेत. आताच महिला दिनानिमित्त आम्ही घंटागाडी पण सुरू केली आहे याच वर्षी, जेणेकरून गावामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता राहावी म्हणून माझे स्वतःचे वैयक्तिक प्रयत्न चालू आहेत आणि त्यातही मला ग्रामस्थही त्या योजनेमध्ये साथ देत आहेत. आता ह्या अशा अनेक योजना राबवताना मला असं स्वतःला वाटतं की या योजना राबवताना आपण स्वतःपासून सुरुवात करावी. म्हणजे कुठचीही झाडं लावण्याची असो किंवा मुलीचं लग्न करणं असो, मुलीचं लग्न हे 18 वयातच व्हायला हवं. स्वच्छता ही मी माझ्या घरापासूनच सुरू केली पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि या सर्व योजनांना यशस्वी करण्याचे माझे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. आमच्या गावामध्ये तसं पाण्याची सोय अत्यंत चांगली आहे. 24 तास पाणी असतं. परंतु गावकऱ्यांना शिस्त लागावी की पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणून आम्ही त्या वेळेचं नियोजन केलेलं आहे की सकाळी 7 ते 11 पर्यंतच पाणी असेल, त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी 5 ते 7, म्हणजे त्याचा गैरवापर नाही होऊ नये. तसेच आता वीज आहे जी आपल्याला एवढ्या याच्यातनं मिळते की हल्ली असं म्हणतात की 2040 पर्यंतच कोळसा मिळेल, त्याच्यानंतर कोळसा मिळणार नाही. तर त्याच्यासाठी माझे प्रयत्न ग्रामस्थांना सांगण्याचा माझा प्रयत्न आहे सर्व लोकांना की वीज पण त्यांनी व्यवस्थित आपल्याला जेवढी गरज आहे तेवढीच वापरावी, उगाच तिचा अपव्यय करू नये.